नमस्कार, हॅलो सखीमध्ये मी स्वाती तुमचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत जळालेले कुकर कसं क्लीन करता येईल तेही झटपट। चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया। याकरता मी प्रथम कुकरमध्ये पाणी घालून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण एक कुकर गॅसवर ठेवणार आहोत। तर या पद्धतीने मी गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे। आपण याच्यावर कुकरला चढवून देऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये जास्त काही साहित्य न घालता फक्त 1 चम्मच मीठ घालून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे लिक्विड किंवा सोप यूज करणार नाहीये। तर बघा, या पद्धतीने मी याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण काठोकाठ पाणी भरणार आहोत, जेणेकरून जे पण जळलेला भाग असेल तो व्यवस्थित फुलून निघेल। तर याकरता मी छान 10 मिनिटं याला उकळी येऊपर्यंत आपण थांबणार आहोत। हे बघा, छान अशी उकळी 2 ते 3 मिनिटं आपण याला छान अशी उकळी येऊन देणार आहोत। त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत। 5 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर हे बघा, 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आपण हे पूर्ण पाणी काढून घेणार आहोत। हे बघा, व्यवस्थित बघा कसा जे पण जळालेला भाग होता तो बघा किती इझिली निघत आहे। ते या पद्धतीने चम्मचच्या साहाय्याने कुकर गरम असेपर्यंतच आपण याला छान असं खरडून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने। त्यानंतर आपण एका स्क्रबच्या साहाय्याने हे छान असं वॉश करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, हे बघा, या स्क्रबच्या साहाय्याने आणि जास्त काही मेहनत करावं लागत नाही, खूप इझिली हे निघून जातं। तर या पद्धतीने आपण हे क्लीन करून घेणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकतात जराही जळलेला भाग राहिलेला नाही याच्यामध्ये। तर याच पद्धतीने आपण हा कुकर क्लीन करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि कमेंट्स जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।